सहयोग करना है, क्योंकि ठीक 1:30 नमाज के लिए 1 घंटे का हम ब्रेक लेने जा रहे हैं, क्योंकि आज यौम जुमा है। तो आर्यन 11 भादवाल और अमान स्पोर्ट आपको 2 तक आपको अपना मैच समाप्त करना है। समय के लिए बिल्कुल सहयोग करना है, प्लीज। यार है तो भाई कुछ बोला था तेरे को याद है? नहीं जाएगा तो शुक्रिया राहिब भाई, वेलकम मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे लेट इफ्तिकार अन्सारी मेमोरियल ट्रॉफी 2021 या चॅलेंजच्या मैदानावर चॅलेंज पेश करण्यासाठी दोन्ही संघ आपापसात भिडत आहेत आणि अमन स्पोर्ट विपक्ष आर्यन 11 भादवाड संघ या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच सुरू होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू यावेळेस अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक अतिशय उत्कृष्ट झाली होती आणि डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू चांगली सुरुवात झाली आहे. नक्कीच आपण जर विचार केल्यानंतर पहिल्या सेमीफायनलची मॅच आणि दुसऱ्या सेमीफायनलची मॅच सुरुवात डॉट बॉलने झाली. नक्कीच येथे उपस्थित झाले तर प्रिन्स ऑफ भिवंडी मिस्टर विलास पाटील आपले देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज सज्ज, यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, 1 धाव पूर्ण आणि या एका धावाने संघाचा श्री गणेशाचे खातं उघडलं जाते आणि धावफलकावरती धाव लागते, ते एक सिंगल. नक्कीच कुठे ना कुठे विचार केला तर पहिल्या जर विचार केल्यानंतर पहिल्या सेमीफायनलमध्ये फक्त 42 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इथे आर्यन 11 भादवाड संघ अतिशय उत्कृष्ट फलंदाजीसाठी मानला जातो, कारण यांच्याकडे बिग हिटर्स अवेलेबल आहे. त्यामुळे 7 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर करावा लागेल. यावेळेस केवळ खेळत असताना 1 धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केवळच्या माध्यमातून केला जातो, मात्र फक्त 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतंय. मी जसा उल्लेख केला होता की आर्यन 11 भादवाड संघाकडे सुद्धा ती क्षमता आहे, तिथे मोठे फटके खेळू शकतात आणि तसंच काहीतरी खेळावं लागेल, संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल. यावेळेस मोठा फटका आणि चेंडू निघून जाईल सीमा रेखाबार. इट्स अ लॉंग अँड यूज मॅसिव्ह हिट. चेंडू निघून जाईल सीमा रेखाबार. 6 धावांसाठी हा एक षटकार आला या सेमीफायनल 2 या मॅच मधील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅट मधून. अशाच फटक्यांची गरज असेल जर धावफलक मोठे ठेवायचं असेल तर. मित्रांनो, खेळ असा खेळावा ना तर हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ ना आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. गोलंदाज अक्षय सज्ज झालाय. यावेळेस लॉफ केले चेंडूला, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने दूरवरून खेळाडू आलाय. 1च धाव. नक्कीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते सातत्यानं. अमन स्पोर्टच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे, एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 9 धावा. नक्कीच प्रिन्स ऑफ भिवंडी
मयूर पाटील सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज अक्षय यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क झाला नाही, चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेलाय. एकच धाव, नक्कीच कुठे ना कुठे सिंगल डबल याचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये आणि धावफलक सुद्धा दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतो आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 10 लागल्या. तर चांगली सुरुवात मी म्हणेन, कारण मोठ्या धावसंख्येवर जर थांबवायचं असेल ना तर विकेट निघावे लागतील आणि आर्यन 11 बादबड संघाला मोठे फटके खेळावे लागतील जर सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचायचं असेल तर. कारण चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, परंतु सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य काहीच नाहीये. मोठे फटके खेळणं सुद्धा अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. केवलमध्ये आणि प्रदीपमध्ये ती क्षमता आहे. मी जसं वारंवार म्हणतो की या दोन खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत ना तोपर्यंत भातभर संघ मोठे टोटलपर्यंत पोहोचण्याचा विचार नक्कीच करत असेल. दुसरे षटक मार्गस्थ होईल आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी नवनाथ. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती त्याने, तो गोलंदाज आणलाय. नक्कीच ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल ना त्याला लढावे लागते आणि ज्याला लढायचं असेल त्याला अगोदर शिकावे लागते, कारण ज्ञानाशिवाय लढलात ना तर पराभव निश्चित आहे. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलाय, केली नाहीये कोणती चुकी, पकडली एक सब पुजेल आणि सबल. फलंदाज केवलचा खेळ, फलंदाज केवल बाद झाला हो. नक्कीच मोठा झटका असेल भातभर संघाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आला, उतरला त्याच्या जागेवर. दीपेश डावखुरा आताचा फलंदाज दीपेश आहे, परंतु स्टॅगिंग एंडला प्रदीप सज्ज असेल, स्ट्रायकिंग एंडला प्रदीप असेल, स्ट्रायकिंग चेंज करण्याची संधी प्रदीपवर असेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ आहे आणि धावफलकावरती धावा मात्र स्थिर आहेत 10 धावा. म्हणजे पहिला गडी मात्र आता बाद झालाय. कुठे ना कुठे असं जर विकेट निघत राहिले तर अमन स्पॉट या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज म्हणणार मी जसं म्हणलं होतं की मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी ज्याने केली होती तो गोलंदाज मैदानामध्ये सज्ज आहे म्हणणार. गोलंदाज सज्ज झालाय. शांत क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय उत्कृष्ट चेंडू बॅट आणि बॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मी सातत्याने म्हणतो की नवनाथ अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत सकाळपासून हाताळतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे प्रदीप वर ती जिम्मेदारी घ्यावी लागेल मोठे फटके घेण्याची, कारण संघाला मोठ्या सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचवायचं असेल तर. गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा चेंडू यावेळेस सोडून दिलंय पण त्यांचा स्क्वेअर बॉलचा इशारा, वाईट बॉल आलाय, अतिरिक्त धाव. म्हणजे कुठे ना कुठे लाईन थोडीशी खराब म्हणता येईल गोलंदाजाची. 8व्या 9व्या स्टंपवर चेंडू टाकला होता आणि त्यांचं सुद्धा एक चाणक्य आणि चपळ पंचगिरी आपल्याला मैदानामध्ये आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाज म्हणतात यावेळेस मोठा फटका, मोठा आक्रमण, चेंडू निघून जाईल सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी हा उत्तुंग असा षटकार आणि षटकारानं धावफलक सुद्धा पुढे सरकते. 17 धावा झालं धावफलकावरती. काय जबरदस्त फटका आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता. कशा प्रकारे बॅटच्या एकदम मधोमध चेंडूला घेतला आणि भिरकावून दिलं होतं. सीमारेखेवर 6 धावांसाठी हा षटकार आला. 17 धावा झालं धावफलकावरती. नक्कीच दुसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ आहे.
बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे. नक्कीच एक शांत आणि सुंदर क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. या मैदानावर ज्यांचे चॅलेंज उपस्थित केले जाते असा चॅलेंज स्पॉट हार्ट ऑफ सिटी ज्याला आपण म्हणतो, या भिवंडी शहरातील एक उत्कृष्ट नावाजलेलं असं मैदान आपण पाहतो. या चॅलेंजचं मैदान आणि या मैदानावर साजरी केली जाते हा क्रिकेटचा महासंग्राम लेट इफ्तिकार मेमोरियल ट्रॉफी 2021. आज शेवटचा अंतिम दिवस मित्रांनो. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ आहे. एक षटक पूर्ण झालं होतं, फक्त 10 धावा खर्च केला होता गोलंदाज अक्षयनं. मग ते दुसरे षटक विचार केला तर 3 चेंडू टाकून झालं आणि 7 धावा खर्च केल्यात आणि धावफलक जाऊन पोचले ते 17 धावसंख्येवर. पुढे ना पुढे प्रदीपमध्ये जो ती क्षमता आहे, जसं म्हणलं होतं की मोठे फटके तो खेळू शकतो, सातत्याने खेळू शकतो, तसेच काहीतरी मैदानामध्ये दिसतंय आपल्याला. यावेळी सलक्या हाताने खेळून आले बॉलर बॅक डायरेक्ट हिटचा प्रयत्न जर केला होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही या मैदानामध्ये आणि एक सिंगल धाव आली आहे आणि धावसंख्येमध्ये ऍड होईल आणि 18 धावा झाल्या धावफलकावरती. नक्कीच यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला दिपेश असेल ज्याच्यामध्ये पुरेपूर क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कारण मागच्या वर्षी बेस्ट बॅट्समन भाजवड संघाला तो राहिला होता आणि यावर्षी सुद्धा त्यांनी तशीच फलंदाजी करून सामना जिंकवावा लागेल, कुठेतरी सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचवावं लागेल भाजवड संघाला. दिपेश जे झालाय स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतिभा असेल गोलंदाज मंगनाथ सजिदालाई राईट आर्म ओव्हर द विकेटनं आशा पाटील स्टँड करून होताना समोर दिपेश. यावेळेस मोठा फटका चेंडू हवं, ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय मात्र तोपर्यंत पोहोचू शकत नव्हता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता मात्र कुठे ना कुठे जर डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाजाला मात्र तंबूत परतावावं लागलं असतं, परंतु तसं काही घडत नाहीये. फक्त एक सिंगल आली आहे. चांगला एफर्ट आपल्याला चित्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. फक्त एक सिंगल ऍड होईल आणि सिंगलनं धावफलक पुढे सरकेल ते 19 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं की दुसरे षटक मार्गस्थ आहे. जर भाजवड संघाला जिंकायचं असेल तर कुठे ना कुठे 60+ धावा धावफलकावरती लावाव्या लागतील, परंतु गोलंदाज अतिशय चॅलेंज पेश करत असताना या चॅलेंजच्या मैदानावर यावेळेस हलक्या हाताने खेळून आले चेंडूच्या मिडविकेटच्या दिशेनं नक्कीच एक स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि फक्त एक सिंगल आली आणि इथून 2 षटकांचा खेळ समाप्त होईल आणि धावफलकावरती धावा घेस लागले. नक्कीच मी म्हणेन की एक चांगली सुरुवात झाली आहे, कारण 10च्या सरासरीनं धावगती वाटते. भाजवड संघ 20 धावा झाल्या धावफलकावरती, एका गाड्याच्या मोबदल्यात 20 धावा. संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे बॅट आणि बॉलचा, कारण मोठे फटके इतक्या सहजासहजी येत नाही येत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा लागल्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ झालाय आणि राहुल गोंडजे मार्गावर 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक राहुल राईट आर्म ओव्हर द विकेटनं आशा पाटील स्टँड करून होताना स्ट्रायकिंग एंडला प्रदीप असेल. आपण क्षेत्ररक्षक सुद्धा पाहू शकता, एक डीप कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आणि हा फटका आलाय मोठा, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखापार. हा मोठा असा षटकार आणि षटकारानं धावलं पुढे सरकते 26 धावा. नक्कीच याच फटक्यांची गरज आहे
प्रदीप सातत्याने मोठे फटके खेळते कारण खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी और उड़ान बाकी है जमीन नहीं है मंजिल मेरी अभी पूरा आसमान बाकी है. नक्कीच अतिशय मोठे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात प्रदीपच्या माध्यमातून. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे आर्यन 11 भांडवल संघाला जर येथून सामना जिंकायचा असेल. दादा गोलंदाज राहुल यावेळेस फुल टॉस बॉल आणि चेंडूला फेकून दिले. मला नाही माहिती इथं जमणार का 6 आउट नक्कीच फलंदाज बाद झालाय. मोठा झटका प्रदीपच्या रूपानं आर्यन 11 भांडवल संघाला बसले. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 26 धावा झाल्या धावफलकावरती आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती झाल्यात. नक्कीच पुढे ना पुढे मोठा फटका तर आला होता मात्र नीट एक्झिक्यूट करू शकला नव्हता त्या फटक्याला आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मारलाय आणि तिथे म्हणजे सोमनाथ या ठिकाणी सज्ज नवीन फलंदाज विजय आलाय आणि स्ट्रायकिंग एमला असेल तर दीपेश डावकर हाताचा फलंदाज आहे. म्हणजे आपण क्षेत्ररक्षक सुद्धा पाहू शकतो तसंच विखुरलेलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मोठा फटका दीपेश शब्द आतमध्ये चेंडूला भिरकावून दिला आणि चेंडू निघून जाईल. मिड विकेट सीमारेखावर जेवढी लांबी तेवढे अंतर चेंडू सीमावर 6 धावांसाठी हा षटकार आलाय. नक्कीच याच फटक्यांची दरकार आहे. नक्की मी म्हटलं होतं की दीपेशमध्ये ती क्षमता आहे कारण गेल्या वर्षी तो बेस्ट बॅट्समन राहिला होता भांडवल संघाकडून आणि यावर्षी सुद्धा त्याच्यावर खूप साऱ्या अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षांवर खरं उतरताना धावफलकावरती धावा झालेत तर 32 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा 32 झाल्यात. नक्कीच एक चांगली फटकेबाजी मैदानामध्ये आता मात्र सुरू झाली. कुठेतरी संघर्ष सुरू झालाय मैदानामध्ये आता मात्र फलंदाजाचा आणि गोलंदाज थोडस दबावामध्ये असेल कारण एक षटकार घाला त्यानंतर विकेट मिळवली पुन्हा एकदा षटकार घालाय मात्र वापसी करावी लागेल. यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडूला खेळून काढले. चेंडू जाते डीप मिड विकेटला थोडस फंबल झालंय परंतु एकच धाव आणि या एका धाव्याने धावफलक पुढे सरकते 33 धावा. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. पहिला षटकार आला त्यानंतर विकेट त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आणि एक सिंगल आली. यावेळी स्ट्रायकिंग एंडला विजय. नक्कीच हिटिंग मशीन ऑफ भागवत विजय सज्ज झालाय. यावेळी अतिशय वेगवान गतीचा चेंडू टाकला होता. फलंदाजाला सुद्धा काही कळालं नाही आणि डॉट कुठे ना कुठे आता मात्र सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाजानं कारण कधीपासून या चेंडूची वाट बघत होता आणि डॉट बॉल आला शेवटी. राहुल मोठा फटका आलाय. फटका फासलाय. चेंडूवर एक क्षेत्ररक्षक येते. चांगलं एफर्ट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केला जातो आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आणि 3 षटकांमध्ये एकदम खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या 35 धावा. किती अरे म्हणजे 36 11.5 का नक्कीच 11.5च्या 100 धावगती गाठते. 35 धावा 3 षटकांमध्ये समाप्तीनंतर झालेत. कुठे
ना कुठे अशाच फटक्यांची गरज असेल. जर असेच धावगती जर वाढत राहिली तरी कुठे ना कुठे 50+ धावा करण्यात यश मिळेल भाजपट संघाला. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज झाला वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक करण्यासाठी राईट आर्म अराउंड विकेटनं शाळमत दीपेश आहे. चेंडू हवे ते बॅटची लिडिंग एज लागली आणि चेंडू कलेक्ट केला यष्टीरक्षकानं आणि पकडले एक सोपा झेल संपवले दीपेशचा खेळ. दीपेश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद झालाय. कुठे ना कुठे मी म्हणेन मोठा झटका तर लागलाय परंतु आसमान से गिरे और खजूर में अटके असं म्हणावं लागेल. कारण नवीन फलंदाज चंद्रकांत मैदानामध्ये उतरला हुआ ज्याने गेल्या मॅचचा जर विचार केला पहिल्या दिवशीचा तर 3 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आले होते आणि ते खरंच खूप मोठेच फटके होते. आणि तो फलंदाज माणसं की मिळला 6 मिळला विजय. गोलंदाज नमनाथ अतिशय चांगली गोलंदाजी. जोरदार अपील केली जातीये. पंच काय इशारा देतील पाहायचा आहे आणि येस पंचांचे बोट आकाशाकडे आणि फलंदाज पुन्हा बाद. आणखीन एक फलंदाज बाद झाला. आता मात्र हॅट्रिक वर असेल गोलंदाज नमनाथ. म्हणजे जे सातत्याने चांगली गोलंदाजी करते मी जसं म्हटलं होतं की आजच्या दिवसात त्याने फार इम्प्रेस केलं. नक्कीच अशी चांगली गोलंदाजी जर तो सातत्याने करत राहिला ना तर नक्कीच या खेळाडूसाठी सुद्धा बेसिकवरती दरवाजे खुले होतील. काय चांगली गोलंदाजी नमनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 विकेट, बॅक टू बॅक 2 झटके, मोठे झटके बसले होते भाजपट संघाला. कौन है बैट्समैन? वहाँ घस भी देख दीवार पे घस क्या नमनाथ सज्ज झाला. देखते क्या करना है. नक्कीच कुठे ना कुठे बॅक टू बॅक विकेट मिळालेत आणि हॅट्रिक बॉल असेल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरेल का पाहायचा आहे. नक्कीच जसं राखीबने सांगितलं होतं की अजूनही चौकारांची किंवा षटकारांची असो किंवा विकेट हॅट्रिक असो अजूनपर्यंत मैदानामध्ये आलेली म्हणजे नवनाथ सज्ज झालाय. यस फर्निचर ब्लास्ट मैदानामध्ये पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय नवनाथ. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिली विकेट हॅट्रिक मिळवणारा खेळाडू या स्पर्धेतील नवनाथ ठरलाय. नक्कीच इरफान शेख यांच्याकडनं सुद्धा त्याचं कौतुक केलं जाते कारण पहिला खेळाडू तो या स्पर्धेतील हॅट्रिक घेणारा ठरलाय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच बॅक टू बॅक 3 झटके आणि पूर्णपणे बॅकफुटला नेऊन ठेवले. भाजपट संघाला धावफलक मात्र स्थिर आहे 35 या धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 35 धावा. किती विकेट पडला 5 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा झाल्यात. आता मात्र कुठेतरी चांगली वापसी अमन स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आकाश सज्ज होईल. चौथा चेंडू फेस करत असेल. पहिला चेंडू गोलंदाज नमनाथ चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 विकेट. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राईट अप ऑन द विकेटला. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न तर वारंवार भाजपच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतंय आपल्याला पण तो बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. अतिशय वेगवान गतीचा चेंडू टाकते हाताळतोय नवनाथ. चांगली गोलंदाजी.
यावेळी जोरदार अपील केली जाते आणि यस चौथा विकेट सुद्धा मिळाला आहे नवनाथच्या हाताला आणि 6 विकेट पडले 5 विकेट उसने लिए आणि वैयक्तिक 5 विकेट पंजाब पुढाकारात असताना गोलंदाज नवनाथ बॉलिंग की पहिली बार ने एक लिया ना नक्कीच पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेतील तो विकेट हॅट्रिक घेणारा तसंच वनडे हॅट्रिक घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आणि तब्बल 5 विकेट त्याने त्याच्या स्पेलमध्ये पूर्ण केले अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून एक विकेट मिळाली तर 6 गडी बाद करणारा तो पहिला खेळाडू ठरू शकतो एक विक्रम त्याच्या नावे या सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये तयार होईल नवीन फलंदाज हरीश मैदानामध्ये आलाय त्याच्याकडे सुद्धा संधी असेल स्ट्राईक चेंज करण्याची कारण अजून एकही धाव खर्च केलेला नाहीये पुढचा चेंडू नवनाथ सज्ज होईल हरीश राईट आर्म ओव्हर द विकेट नवनाथ यावेळी हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला चेंडू झालाय मिडविकेटच्या दिशेने एकच धाव आणि 4 षटकांवर खेळ समाप्त झालाय धावफलकावरती धावा 36 लागल्या तर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज नवनाथ कडून कुठेतरी मोठा संघर्ष मैदानामध्ये फलंदाजांनी सुद्धा केला आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय धावफलकावरती धावा 36 झाल्या तर नवनाथनं 2 ओव्हरचा खेळ पार पाडला त्यामध्ये त्याने फक्त 11 धावा खर्च केल्या आणि तब्बल 5 विकेट मिळवले काय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली परंतु धावसंख्या मात्र थोडीशी गाठलेली दिसते ती 36 धावा अजूनही चंद्रकांत पिचवर आहे परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल स्ट्रायकिंग एंडला हरीश असेल याच्याकडे संधी असेल की आपण चंद्रकांतला स्ट्राईक देऊन स्ट्राईकवर आणावं कारण या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आपण मोठे फटके खेळताना त्याला पाहिलं आहे उज्ज्वल गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला यावेळी स्कोअर बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून नक्कीच कुठेतरी सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय जर आपण चांगलं क्रिकेट खेळत असाल ना तर चांगलं प्रेक्षकांना सुद्धा चांगलं क्रिकेट पाहायचं असतं उज्ज्वल यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातो मात्र डॉट बॉल आलाय म्हणजे ते शेवटचं अंतिम षटक सुरू आहे मैदानामध्ये आणि धावफलक स्थिर आहे 37 धावांवर यावेळेस पुढे येऊन भिरकावण्याचा प्रयत्न जर केला होता बॉलर बॅक ड्राईव्ह आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि स्ट्रायकिंग मेनला आणलंय ते चंद्रकांतला ज्याच्यामध्ये पुरेपूर क्षमता आहे ज्याच्या नावावर अनेक विक्रम सुद्धा आहेत परंतु तोच खेळाडू खेळपट्टीवर सज्ज आहे चंद्रकांत याच्यामुळे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे शेवटचं षटक मार्गस्थ आहे धावफलकावरती धावा 38 यावेळेस मोठा फटका बॅट आणि बॉलचा अतिशय उत्कृष्ट संपर्क जेवढी लांबी तेवढे अंतर तुम्ही सीमापार चुमंतर 6 धावांसाठी आलाय हा षटकार नक्की तुम्ही जसं म्हटलं होतं की चंद्रकांत मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळून संघाला सन्मानजनक हॉटेलपर्यंत पोहोचवण्याची तसाच फटका हा संघर्षमय फटका चंद्रकांतच्या बॅट मधून आलाय चंद्रकांतची बॅट आता मात्र आग उगवते कारण शेवटचं षटक मार्गस्थ आणि उरलेले चेंडू असेल 3 आणि येथून धावफलकावरती धावा लागल्या त्या 44 धावा पुढे ना पुढे चांगली लाईन मात्र आता हाताळावी लागेल कारण चौथे षटक पाहिलं तर फक्त 1 धाव आणि 4 गडी बाद केले होते नवनाथने त्यानंतर उज्ज्वल आला पहिला चेंडू वाईट टाकला त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर बायच्या स्वरूपात एक सिंगल आली आणि त्यानंतर षटकार उज्ज्वल सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेट ना यावेळेस लॉर्ड फोल्टर आणि चेंडूला भिरकावून दिले चेंडू निघून जाईल मिड विकेट सीमारेषा बाहेर आणखीन हा बॅक टू बॅक दुसरा षटकार नक्कीच जसे आपण विकेट हॅट्रिक पाहिली तशी षटकारांची हॅट्रिक पाहू शकू का असं मात्र प्रश्न आता निर्माण झालाय
नक्कीच चंद्रकांतमध्ये क्षमता आहे की तो हॅट्रिक पूर्ण करू शकतो, परंतु आपण जर विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटचा तर कोण तो त्याचं नाव बॅट्समन कोलानी चक्का मारलेला दे गोलंदाज उज्ज्वल यावेळेस अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताला होता, चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने घेऊन गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, धावचीची शक्यता आणि फलंदाज बाद झाला नाहीये, 2 धावा अतिशय उत्कृष्ट पूर्ण झाल्यात. आउट आहे 51. नक्कीच फलंदाज बाद झाला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चंद्रकांत बाद झाला. आता मात्र शेवटचा चेंडू शेष असेल, एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि धावफलकावरती धावा 50+51 धावा झाल्यात. कुठेतरी चांगली धावसंख्या तर गाठली आहे मैदानामध्ये आर्यन 11 भागवत संघाच्या फलंदाजांनी. मात्र शेवटचा चेंडू शेष असेल, धावफलक पुढे सरकवण्याची संधी मात्र फलंदाजांना असेल आणि या 51 धावेवर रोखण्याची संधी मात्र गोलंदाजावर असेल. अमन स्पोर्ट सामना करते आर्यन 11 भागवत. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज अनंता. शेवटचा चेंडू उडवलाय आणि चेंडूला फेकून दिले सीमारेखावर. हा आला एक ब्रँडेड षटकार आणि षटकानं धावफलक पुढे सरकले 57 धावा आणि 58 धावांचा संघासमोर. नक्कीच मित्रांनो, इथून मी सुद्धा ब्रेक घेतोय, परंतु आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आणि बघत राहा इफ्तिकार अन्सारी मेमोरियल कप 2021. लगेच 57 धावा झाल्यात. धावफलकावरती 58 धावांचं आव्हान असेल अमन स्पोर्ट संघासमोर. मेरी कमेंट्री भी हो जाएगी है ना, फिर इनके हवाले वतन साथियों. नक्कीच यापुढे इनिंगसाठी मी आमंत्रित करतो या भिवंडी विभागातील एक नावाजलेला कॉमेंटेटर राखीव अन्सारीला.
कमेंटेटर संदेश पाटिल का भाई। यस, इस वक्त हमसे जुड़ चुके हैं संदीप पाटिल, जो कि कमेंटेटर संदेश पाटिल के भाई हैं, जिनके साथ मैंने आर्यन चषक 2021 में कमेंट्री की थी। बहुत ही अच्छे इंसान भी है, बहुत ही अच्छे स्वभाव के, बहुत ही अच्छा उन्होंने मुझे सपोर्ट किया था, मेरा साथ भी दिया था। और मैं आपको बताता चलूं, ये संदीप पाटिल वही शख्स हैं जिन्होंने सभापति चषक में जब संयुक्त स्पोर्ट का 12वां खिलाड़ी मैच खत्म होने से पहले उठा था, क्योंकि ये उस वक्त एक्स्ट्रा के रूप में खिलाड़ी थे, मैदान के बाहर थे। इनके 12वें खिलाड़ी नहीं देख पाए थे उसको, इनकी नजर लेकिन मानो बास की नजर है, बिल्कुल ही फौरन पकड़ लिया था। और फिर कमेटी को खबर लगी और उस पेनल्टी मिली, और फिर उसके बाद कौन बोल सकता है कि आर्यन उस कप की चैंपियन बनी। और प्रदीप, जो कि इस मैच के प्लेयर ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे उस पूरी स्पर्धा में, जिन्होंने 11 विकेटें हासिल की थी। उन्होंने उस टीम को हराया था और उस बल्लेबाजी क्रम की रोकथाम लगाई थी जो पूरे टूर्नामेंट में लाजवाब बल्लेबाजी कर रही थी। सुरेश एंटरप्राइजेस पाए, जिनके बल्लेबाज परेश मानो गेंदबाजों की परेड लगा देते थे बल्लेबाजी में, लेकिन आर्यन 11 के सामने उनकी एक नहीं चली और एक तरफा अंदाज में उस मुकाबले को जीत लिया था आर्यन 11 ने। दीपेश, आर्यन 11 भादौड़ के बहुत ही बेहतरीन बल्लेबाज, जो कि बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे आर्यन चषक 2021 में। क्रिस गेल जिन्हें कहा जाता है भिवंडी शहर में, क्योंकि इनका जर्सी नंबर भी अगर हम देखें तो 333 है, जो कि क्रिस गेल का अंतर्राष्ट्रीय क्रिकेट टेस्ट करियर में सर्वाधिक स्कोर है। यही कारण है कि उन्हें गेल के नाम से भी जाना जाता है पूरे भिवंडी शहर में। क्रिस गेल ऑफ भिवंडी, दीपेश। जी हाँ, इस वक्त ट्वेल्थ की भूमिका में है इरफान शेख के साहबजादे। मैं आपको बताता चलूं, संदीप पाटिल बहुत ही अच्छे एक्टर भी हैं ये, आप इनके रील्स देखिए इंस्टाग्राम पर। जी हाँ, सभी खिलाड़ी देखकर बहुत ही अचंभित है कि अरफाज शेख बहुत जल्द भिवंडी क्रिकेट में वापसी करने वाले, शुरुआत करने वाले हैं। हम आशा करते हैं कि वो भी अच्छा खेल पेश करे। फौरन खेल की शुरुआत करनी है, पहला ओवर लेकर आ रहे इस वक्त दीपेश और स्ट्राइक पर है पिंटू। एक ओपन क्रिकेट में पिंटू पार्चर है हमारी सिटी इमर्जिंग में, ये पिंटू पहली गेंद बहुत तेज तर्रार स्ट्रोक लगाना चाहते थे, मानो गेंद को 2 हिस्सों में काटना चाहते थे। वहां पर पिंटू इस तरीके से बैट चलाया था और इस 1 रन की मदद से अपना और अपने टीम का खाता खोलते हुए पिंटू 58 रनों के लक्ष्य का पीछा करने उतरी है इस वक्त अमान स्पोर्ट। हम आस्किंग रन रेट देखें तो इस वक्त मैं समझता हूं 8 रनों का है, उसके करीब। इस बार हल्के हाथों से खेल दिया थर्ड मैन की दिशा पे, केवल दिशा दिखाई थी बल्लेबाज ने। टूर्नामेंट में अच्छी गेंदबाजी कर रही हैं और ये संकेत देते हुए नवनाथ की उभरने वाला सितारा है, जो अब उभर चुका है और आगे चल के अपनी रोशनी हमारे भिवंडी शहर में बिखेरेगा। इस बार उड़ा दिया है, क्या गेंद मैदान के अंदर? जी हां, और बल्लेबाज मैदान के बाहर। पहला झटका लगता हुआ इस वक्त अमान स्पोर्ट को बल्लेबाज विनोद के रूप में आप देख रहे हैं। इस वक्त ऑफिशियल स्कोरर अपनी उंगलियों का जादू बिखरते हुए, जिनके नाम एक अलग ही कीर्तिमान है 18 घंटे स्कोरिंग करने का एक दिन में, लाजवाब। और सबसे बड़ी बात, आप 18 घंटे स्कोरिंग करते हैं वो भी बिना किसी मिस्टेक के। ये बताता है प्रेजेंस ऑफ माइंड आसिफ रंगरेज जी का। आज जुमा है, यौमे जुमा को सेलिब्रेट करते हुए आसिफ रंगरेज जी आज कुर्ता पाजामा में नजर आ रहे हैं, फुल ब्लैक।
अगली गेंद वहां पर इस बार घुमा दिया है पिंटू ने, ये आया पिंटू के बल्ले से एक दंदनाता झन्नाटेदार सिक्सर। इस 6 रनों की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 9 रनों पर पहुंचा है। अब यहां से एक अच्छे स्ट्रोक की शुरुआत की है और अब बल्लेबाजी को उनके साथ देने आए हैं गोरख। बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है। इरफान शेख ने उनकी पिछले साल आर्यन चषक में एंट्री कराई थी और जब से उनकी एंट्री हुई है बहुत ही लाजवाब परफॉर्मेंस किया है गोरख ने और बहुत ज्यादा बेनिफिट मिला है इसका अमानी स्पोर्ट को। दीपेश जिन्होंने पहले 3 गेंदों में 3 रन दिया, उसके बाद एक सफलता हासिल की, उसके बाद एक बड़ा स्ट्रोक आ गया उनकी गेंद पर। समय के मामले में सहयोग करना है प्लीज। पर गेंद को इतनी दूर भेज दिया था पिंटू ने कि दोबारा गेंद नहीं आई। गेंद को बदलने की मांग किया वहां पर अंपायर ने, दूसरी गेंद पेश दी गई है। देखना है अब जब शुरुआत होगी एक बार फिर से मैच की। और संदीप पाटिल इस वक्त हमारे बीच में मौजूद है, आर्यन 11 भागवड़ के खिलाड़ी है। जब आर्यन चषक हुआ था, बी टीम बनी थी आर्यन की, तो बहुत ही आसानी का मुकाबला हार गए थे अर्जुन 11 के सामने। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, ये देखिए एक सिक्सर लगाया, उसके बाद पिंटू की पारी समाप्त, क्योंकि बल्ले का चुम्बन लेकर गेंद गई थी शॉर्ट फाइन लेग खिलाड़ी के हाथों में और कोई भी गलती नहीं की वहां पर खिलाड़ी ने। पहला झटका लगा हुआ था अमानी स्पोर्ट को, अब एक और झटका लगता हुआ पिंटू के रूप में। बोलो बोल। नए बल्लेबाज हैं इस वक्त अक्षय, काफी चिंतित नजर आ रहे हैं इस वक्त अमानी स्पोर्ट के 12th मैन अरफात, निराशा नजर आती। अभी से उनमें क्रिकेट का एक बहुत अच्छा जुनून देखने हमें मिल रहा है। काफी युवा है, युवा क्या मैं समझता हूं, अभी तो काफी कम उम्र है उनकी, केवल 11 साल के हैं। आने वाले समय में देखना है क्या ये भी अपने हुनर का जादू दिखाएंगे सारे भिवंडी शहर को। दूसरा ओवर लेकर आ रहे इस वक्त गेंदबाज हरेश, उनका सामना करेंगे बल्लेबाज गोरख। गोरख सामना करेंगे हरेश का। इस बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन संपर्क उतना अच्छा नहीं, 1 रन बनाए, दूसरे के लिए जाना चाहते लेकिन फील्डर वहां पर बहुत ही चुस्त, मौका नहीं दिया था दूसरे रन का। इस 1 रन की मदद से स्कोर अब डबल फिगर में पहुंचता हुआ 10 रनों पर 2 विकेट के नुकसान पर। अब यहां से जो जीत के लिए रन चाहिए 23 गेंदों में 48 रन, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं, और क्रिकेट में तो कभी भी कोई चीज नामुमकिन नहीं होती। हमने एक से एक मुकाबले देखे हैं, कौन बोल सकता है जब 2020 में इंडिया और न्यूजीलैंड T20 सीरीज खेल ली थी, 2 गेंदों में 1 रन चाहिए था और मोहम्मद शमी ने नहीं खर्च किए थे। इस बार उसे मोड़ दिया ऑन साइड में, बल्लेबाज ने पुल स्ट्रोक खेला था लेकिन संपर्क उतना अच्छा नहीं हुआ, केवल 1 रन। 4 गेंदों में 2 रन चाहिए थे। मैं बताता चलूं जब न्यूजीलैंड और इंडिया आमने सामने थे इंटरनेशनल क्रिकेट T20 2020 में, और केन विलियमसन 89 रनों पे बल्लेबाजी कर रहे थे, उनका विकेट लिया, अगली गेंद पर बीट किया, फिर एक विकेट लिया और मैच टाई हुआ था। अगली गेंद वहां पर हरेश की, गोरख के लिए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, गेंद को फाइन लेग पर फील्ड किया खिलाड़ी ने, केवल 1 रन। ये देखिए अब सिंगल में डील कर रही है इस वक्त अमानी स्पोर्ट, और सिंगल से कोई भी दबाव नहीं आएगा आर्यन 11 पे,
उल्टा और दबाव बढ़ जाएगा अमान स्पोर्ट पर। हरीश एक बार फिर से समय के लिए कोऑपरेट करें प्लीज आर्यन 11, क्योंकि इसके बाद हमें ब्रेक लेना है। इस बार बल्ले का अंदरूनी किनारे लगा था लेकिन कैरी नहीं की थी विकेट कीपर तक। उन्होंने अच्छी कोशिश की। एक बार फिर से एक और रन आता हुआ सिंगल के रूप में। अब तक 4 गेंदों में 4 सिंगल बनाने में सफल हुए हैं अमान स्पोर्ट के दोनों ही बल्लेबाज। 13 रनों पर स्कोर पहुंचाए। अब यहां से बड़े हिट की तरफ जाना होगा, वो भी 1-2 नहीं, उससे ज्यादा चाहिए अमान स्पोर्ट को। देखना है लेट इफ्तिखार अंसारी ट्रॉफी की पहली टीम बनी जो फाइनल में पहुंची अंजुमन स्पोर्ट। इस बार छोड़ दिया है, नो घोषित किया वहां पर अंपायर ने, क्योंकि बहुत ज्यादा बाहर गेंद की थी, पिच के बाहर गिरी थी। अब फ्री हिट ऐलान। देखना है फ्री की गेंद, अगर ये गेंद पर कोई बड़ा हिट आ जाता है आसिफ रंगेज तो मैं समझता हूं टर्निंग पॉइंट हो सकता है। फ्री हिट का इशारा आया अंपायर की तरफ से। फ्री हिट लेकर मुड़ते हुए गेंदबाज हरीश, सामना कर रहे हैं बल्लेबाज गोरख। ये देखिए इस बार अपने फॉलो थ्रू में चूक गए। हरीश मुड़ते हुए उनका सामना कर रहे हैं बल्लेबाज गोरख। ये देखिए बल्लेबाज लाभ नहीं उठा पाए फ्री हिट का। गेंद को पंच करना चाहते थे लेकिन बल्ले के अंदर की तरफ लगी गेंद, ये देखिए, और चली गई कवर की दिशा में केवल 1 रनों के लिए। फिर से एक और सिंगल आता हुआ इस वक्त अमान स्पोर्ट के बल्लेबाजों के लिए। रन बने इस वक्त केवल 15 रन जो चाहिए इस वक्त अमान स्पोर्ट को जीतने के लिए, वो 58 रनों की चुनौती, और अब तक 15 रन बनाने में सफल हुई है इस वक्त अमान स्पोर्ट। अगली गेंद लेकर हरीश अक्षय के लिए। ये देखिए फिर से बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन एक बार फिर से नाकामयाब। वहां पर सिंगल के ही रूप में इजाफा होता हुआ। इसी के साथ 2 ओवर की समाप्ति, कुल रन बने हैं 16। यहां से जीत के लिए अभी भी जो रन चाहिए 42 रनों की जरूरत है बची हुई 3 ओवर में। अमान स्पोर्ट को रन रेट हम देखें तो इस वक्त नेट 14 रनों की जरूरत है पर ओवर अमान स्पोर्ट को मुकाबला जीतने के लिए। देखना है क्या अंजुमन स्पोर्ट से मेगा फिनाले में कौन सी टीम टकराने जा रही है, अमान स्पोर्ट गुलाम साबिर फैन टीम या फिर आर्यन 11 शंकर जुकर फैन टीम। तो दोस्तों मैं आवाज देना चाहूंगा मेरे साथी कमेंटेटर जो आज सुबह बहुत अच्छी कमेंट्री कर रहे हैं, सुबह से ही मेरा बखूबी साथ निभाया इस स्पर्धा में, वो है साहिल शेलके। शुक्रिया राठीव अनंत आलम यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जर केला होता, चेंडूची एज लागली आणि चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप सीमा रेखा बाहेर. हा आलाय चौकार आणि चौकारानं धावपलक उडी मारत चाललाय. धावपलकावरती धाबा लागेल तो 20 धाबा. नक्कीच एक संत आणि शांत सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. ते अमन स्पोर्ट संघाची तिसरी षटक मार्गस्थ 20 धाबा धावपलकावरती झाले आहे. तर नक्कीच जर विचार केला ना तर आर्यन 11 भाटगड संघाचा विचार केला तर 2 षटकांमध्ये त्यांनी सुद्धा फक्त 20 धाबा दिल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धाबा आल्या होत्या. या षटकामध्ये आपण विचार केला तर या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये 7 धाबा आल्या. गोलंदाज सज्ज यावेळी स्कार्पेटचे सहाय्याने खेळून त्याला चेंडू जाता येईल अमनच्या दिशेने. एकदा आपण दुसऱ्या धावाचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल.
यहाँ लिखना है 6 बॉल तक यहाँ इसको खाता है त्याला माहिती आहे पता है वो करता है कितना भाई कितना भाई 22 धाबा झाल्या दाबवलगावरती. नक्कीच या 2 धाबा अतिशय वेगानं पूर्ण केल्या होत्या गोलंदाज अनंता. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढले चेंडूला ब्लॉकरचा मारा केला होता आणि फक्त एक सिंगल आली. यावेळेस चांगली थ्रो पाहायला मिळालं आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून आणि धाबला एका धाबेनं पुढे सरकले 23 धाबा. स्कोरबोर्ड लावून चालू ठेव स्कोरबोर्ड गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढले चेंडू जावे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकदा पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र मिसफील्ड झाले आणि यस 2 धावा. अतिशय वेगवान गतीने 2 धावा पूर्ण केल्या. नक्कीच पंच आम्हाला आपला निर्णय लावायचा आहे. तुमचं या धावा किती असतील 2 धावा. तिथे 2 धावा आम्ही स्कोरबोर्ड मध्ये ऍड करतो आणि 2 धाव्याने धावला पुढे सरकते. 26 25 झालं ना. नक्कीच पंचाचा निर्णय अंतिम असेल कृपया पंचांशी बात करायचं म्हणजे आपण सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहात. जर विचार केल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण ज्यांना क्रिकेटचा देव मानतो असे सचिनजी तेंडुलकर यांनी सुद्धा पंचांचा निर्णय मानला होता. नक्कीच पंचांचा अंतिम निर्णय घेतला होता. बाबुलगावती धावा 25 लागल्या होत्या. यावेळेस फुलटा चेंडू हवे ते चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलाय. थोडासा फंबल झालाय परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. नक्कीच कुठे ना कुठे थोडीशी लेट फिरती झाली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकत ठेवलंय. 27 धावा झाल्या होत्या. नक्कीच अजूनही 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 30 ball remaining and 31 run to win. गोलंदाज अनंत आतापर्यंत चांगले षटक हाताळले. पहिला चौकार आला त्यानंतर 2 धावा त्यानंतर सिंगल आणि 2 वेळा 2 धावा आल्या होत्या. 11 धावा आतापर्यंत खर्च केला होता गोलंदाजानं. अनंत सज्ज झालाय. यावेळेस मोठा फाटका चेंडू हवे ते आणि चेंडू निघून जाईल सीमा बार. 6 धावांसाठी हा आलाय ब्रँडेड षटकार आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दाबलगावरती धावा झाल्या त्या 33 धावा. नक्कीच थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सुरू झालाय. पूर्ण माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा हा वापरण्यासाठी असतो. परंतु हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे ना की पैशांवर प्रेम केलं जातं आणि माणसे वापरली जातात. म्हणजे आपण सुद्धा माणसे निवडूनच वापरतो. दापलकावरती धावा झाल्या त्या 33 धावा. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. 12 गेंदे और 25 रन जीतने के लिए अमन स्पोर्ट को चाहिए. 17 रन दिल्या. एक शांत वातावरण
आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. तो लेके जाना बाटला मैंने लेके जा रहा बाटली लेके लेके जा एक उत्कृष्ट एक स्वप्नावत मैदान या हार्ट ऑफ सिटी भिवंडीमध्ये आणि ही स्पर्धा रंगली या मैदानामध्ये लेट इफ्तिकार अन्सारी ट्रॉफी 2021. हे चॅलेंजचं मैदान अतिशय उत्कृष्ट आणि एक देखणं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते या भिवंडीमध्ये. आणि या भिवंडीच्या या हार्ट ऑफ सिटी या मैदानावर चॅलेंजच्या मैदानावर चॅलेंज रंगला आहे. दोन्ही संघ दरम्यान आणि निलोबन भादवड विपक्ष अमन स्पोर्ट या दोन संघ दरम्यान मॅच रंगली आहे. अंजुमन स्पोर्टनं शेवटच्या सामन्यामध्ये प्रवेश घेतलाय आणि पाहायचं आहे कोणता संघ त्यांच्याशी 2-2 हात करण्यासाठी सज्ज होईल. अजूनही मॅच खूप टफ आहे. कोणता संघ विजयी ठरेल हे अजूनही सामना क्लिअर नाहीये. कोणतंही चित्र अजूनही या सामन्याचं क्लिअर नाहीये, कारण 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. नक्कीच अवघड आहे, परंतु अशक्य अजिबात नाहीये. गोलंदाज हरीश पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 34 षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग मीडला असेल तो अक्षय. हरीश राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोरचे लक्ष अशा पद्धतीने स्टँड करून वाटताना पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर केला होता. चेंडूवर प्रहार झाला. चेंडू जातो मिडविकेटच्या दिशेनं एक सिंगल आली आहे. नक्कीच चांगली फेकी चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय सातत्याने भाजप संघाचे खेळाडूंकडून. परंतु कुठे ना कुठे विकेट मिळवावे लागतील जर सामन्यामध्ये थोडीशी रंगत निर्माण करायची असेल तर, कारण मेहनत दोन्ही संघांना करावी लागेल. सामना जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल. अमन स्पोर्टला तर इथून रोखण्याचं काम करावं लागेल. आर्यन 11 भाजप संघाच्या गोलंदाजांना. नक्कीच स्वतःशी सांगत राहा सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. गोलंदाज हरीश यावेळेस कट केले. चेंडूला चेंडू उडवला. इनफिल्डच्या वरून चेंडू जाते कव्हरच्या दिशेनं. एक धाव पूर्ण आणि दुसरे धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये आणि या सिंगलनं भाजपला सुद्धा पुढे सरकते. माननीय श्री ओझेबा पिटी साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. म्हणजे आपले सुद्धा लेट इफ्तिकार अन्सारी मेमोरियल कप 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज हरीश सज्ज झालाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि या सुफानीच्या ब्लास्ट मैदानामध्ये बेल्स उडाल्या आहेत आणि फलंदाज अक्षय याची खेळी संपुष्टात आली आहे. नक्कीच चांगली वापसी झाली आहे. 11 भाजप संघाची या सामन्यामध्ये, कारण मोठा झटका मोठा मासा गळायला लागलाय. आणि 11 भाजप संघाचे अक्षय बाद झालाय. चांगली वापसी या षटकामध्ये हरीशने आपल्या संघाला करून दिली. तर संपूर्ण सामना आता मात्र आर्यन संघासमोर आणून ठेवला. परंतु गोरख अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. त्याच्या बॅटमधून तब्बल एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. अशी क्षमता आहे आणि नवीन फलंदाज शारदाब फलंदाजी मार्गावर आलाय. गोलंदाज हरीश नक्कीच जर मी विचार केला मी सांगायचं म्हटलं तर या गोलंदाजीनं नक्कीच अनेक मैदानं गाजवलेले आहेत. त्याच्या धारदार गोलंदाजीनं तोच गोलंदाज सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर शादाब. मोठा फटका आलाय आणि चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्कोर एक सीमारेखा बार. हा आलाय एक ब्रँडेड षटकार आणि या षटकारानं पुन्हा एकदा वापसी करून देत असताना अमन स्पोर्टला आणि या षटकारानं धावाला पुढे सरकतो. धावलकावरती धावा झाल्या त्या 41 धावा. नक्कीच 11च्या रनरेटनं धाव गती गाठायची आहे.
येथून 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 17 रनची आम्हाला 8 गेंदांनी. हरीश चांगली गोलंदाजी हातावर दोन षटकार झाला. वापसी करावी लागेल. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. शादाब यावेळेस मोठा फटका. आक्रमण झालं मैदानामध्ये. चेंडू एका टप्प्याने कलेक्ट केला जातो आणि चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. मात्र चांगलं कलेक्शन झालं नाहीये आणि 2 धावा. नक्कीच सामना अतिशय कडक रंगलाय मैदानामध्ये, कारण 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. धावफलकावरती धावा झाल्या तर 43 धावा. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज येथून सामना जिंकण्यासाठी. नक्कीच थोडासा वेळ कमी खर्च करा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. नक्कीच कोणता संघ अंजुमन स्पोर्ट्सची या फायनल लढतीमध्ये 2 गण हात करेल अजूनही सामना क्लिअर नाही. हरीश शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मोठा फटका आलाय. चेंडू निघून जाते लांबांच्या दिशेनं. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गोरखच्या माध्यमातून केला जात आहे आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग इन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र शेवटचं षटक मार्गस्थ होईल. शेवटचं षटक निर्णायक आणि अंतिम षटक. या षटकामध्ये आपल्याला कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतो हे पाहायला मिळेल. बलगावरती धावा झाल्या तर 45 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 गेंदों में 13 रन की जरूरत. यहाँ से ये सामना जीतने के लिए अमन स्पोर्ट को. चला बादवर संघ वेळ थोडासा कमी खर्च करा. मित्रांनो, या दुपारच्या सत्रामध्ये आपले संघर्ष स्वागत आहे. या चॅलेंजच्या मैदानावर हार्ट ऑफ द सिटी या भिवंडीतील एक नावाजलेलं मैदान, एक गाजलेलं नावाजलेलं उत्कृष्ट असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. या चॅलेंजच्या ग्राउंडवर सामना रंगला. या आर्यन 11 भादवाड विपक्ष अमन स्पोर्ट. आर्यन 11 भादवाड संघानं प्रथम फलंदाजी करताना 57 धावा केल्या होत्या आणि 58 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक मोठा फटका. पूर्णपणे संघ दबावामध्ये असेल. स्ट्रायकिंग एंडला गोरख. बॉलर कोण आहे? अमित शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला गोरख. 6 चेंडू 13 धावांची गरज. अमित राईट ओव्हर द बोर्ड आशावादी स्टँड करून वळताना समोर असेल गोरख. मोठं चॅलेंज. फुलटॉस बॉल टाकला होता आणि एक सिंगल आली. ओव्हर थ्रो झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर केला गेलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. नक्कीच मेजवानी या दुपारच्या सत्रात मेजवानी पेश केली. नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्रीड असेल आणि या 3 धावा झाल्या. 2 आणि नो बॉलची 1 अशा 3 धावा. धावफलक पुढे सरकले 48 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आणि समोर मेजवानी दरपेश झाली आहे. आता फायदा उचलावा लागेल. संधी आली आहे, फायदा उचलावा लागेल. संधी निर्माण केली, फायदा उचलावा लागेल, कारण 6 चेंडू 10चे समीकरण राहिले आणि फ्रीड बॉल आहे. समोर असेल फलंदाज गोरख ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. फुलटॉस चेंडू हवेत आणि चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमा रेखा बार. 6 धावांसाठी हा षटकार आलाय. आता मात्र समीकरण थोडंसं जुरले. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कुठेतरी आता मात्र ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळेल अमन स्पोर्ट.
आणि कुठेतरी बॅकफुटला आर्यन 11 भागवत संघ. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 4 धावांची गरज असेल. चला टीम मीटिंग नको. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज या सेमीफायनल 2चा मुकाबला. नक्कीच काय आपल्याला मैदानामध्ये मारामारी पुढच्या चेंडू यावेळेस खोदून काढले. चेंडूला चेंडू जातो डॉक्टर स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकच धाव, एका धावीपेक्षा जास्त काही मिळत नाही आणि मात्र समीकरण राहिले 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. धावबलकावरती धावा झाल्या त्या 55 धावा. नक्कीच कुठेतरी राजूभाई सुद्धा विचार करत असतील की शेवटचा सामना अंजुमन विपक्ष अमन लागतो की काय, परंतु जर त्याला महत्व नसतं. यावेळी रिवर्सचा अटेम्प्ट केला जातो आणि यस चेंडू अतिशय आउटफील्ड खूप फास्ट आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाजी बाद झालाय आणि समीकरण राहील आहे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल. बाकी फास्ट भागता तो हो जाता. तेको बोला ना रिवर्स 3 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. नक्कीच प्रेडिक्शन राजूभाईची सही झाली, परंतु सामना अजूनही जिंकलेला नाही. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कधी 6 चेंडूमध्ये 36 सुद्धा होतात आणि कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही. इथे मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. गोलंदाज अनेक सज्ज झालाय. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. गोलंदाज अनेक स्ट्रायकिंग लाईनला गोरख ज्यानं एका हाती किल्ला लढवलाय असं म्हणावं लागेल, कारण तो नंबर 3 वर आला होता आणि अजूनही टिकून आहे. गोलंदाज अनेक 3 चेंडू 1 धावेची गरज आणि मोठा फटका आणि चेंडू निघून जाईल. सीमा रेखा बार. 4 धावांनी विजयी फटकार आलाय अमन स्पोर्ट्स साडी. गोरखच्या बॅट मधून हार्डलक भागवत संघ. नक्कीच स्वतःला म्हणत राहा, मुजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटे नेत्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. नक्कीच हार्डलक अँड कॉंग्रॅच्युलेशन अमन स्पोर्ट. आणि मॅन ऑफ द मॅच येस नो डाऊट, ज्याने एका हाती किल्ला लढवला आणि सामन्याला विजय फटका मारून सामना जिंकवला तो गोरख ठरलो मॅन ऑफ द मॅच. नक्कीच फायनल झाल्यानंतर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच आता शेवटचा अंतिम फायनलला मजा येईल, कारण एका बाजूला असेल इरफान शेख आणि एका बाजूला असेल शहबाज शेख, म्हणजे आर आर ने पार पार.
नक्कीच एका तासानंतर आपण पुन्हा एकदा जोडले जाऊ. किधर आना मान लो चक्के में आराम लो शेवटचा सामना असेल अंजुमन स्पोर्ट विपक्ष अमन स्पोर्ट. गेल्या टुर्नामेंटमध्ये अमन स्पोर्ट रनर्स अप राहिला होता, परंतु या टुर्नामेंटमध्ये विजय प्राप्त करण्याची संधी आहे. अहमद लेके आया